नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। आज छान अशी रेसिपीज घेऊन आलेली आहे, तर बघूया काय आहे। सुरुवातीला तर बघितलीच असेल तुम्ही, तर काय आहे तर नाव कमेंट करून नक्की सांगा मला। तर साहित्य काय लागेल त्याला आपण बघून घेऊया। मी किसलेलं सुकं खोबरं आहे ते घेतलेलं आहे 1 वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे आणि बिलकुल 2 चमचे एवढी खसखस घेतलेली आहे, म्हणजे खसखस कोणाला समजत नाही, खाकस कोणाला समजत नाही। तर बारीक अशी मिळते ती एक खाकस असते, ती पण मी वापरलेली आहे, जी मसाल्यामध्ये मोडली जाते। तिथे तवा ठेवलेला आहे, तुम्ही पॅनमध्ये पण ते गरम करून घेऊ शकता। सर्व साहित्य छान असं भाजून घेऊया, खमंग असं। खोबरं बिलकुल कमी गॅसवर आणि बिलकुल लक्षपूर्वक भाजून घ्या, कारण की लवकर करपल्या जातं। मी शेंगदाणे पण छान भाजून घेतलेले आहे कमी गॅसवर, आणि एकदम बारीक गॅस करून मी खोबरं पण छान भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं असं क्रिस्पीनेस त्याला आलेला आहे। ते पण आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। सोबतच घेतलेलं आहे तीळ, आणि त्याच्यामध्येच आता आपण घालून घेऊया थोडीशी खसखस। एकत्रच छान अशी भाजल्या जातं। छान दोन्हीही मंद आचेवर एकदम खमंग भाजून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। ती पण आपण याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे। सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजून घ्यायचा आहे थोडासा मसाला ह्यासाठी भाजून घ्यायचा, मसाला म्हणजे कांदा भाजून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला वेगळा करायचा आहे। हा मसाला फक्त आपण मासवडीमध्ये टाकणार त्याचाच करायचा आहे। तर कोरडा मसाला पहिले आपण हे करून घेऊया, बारीक करून घेऊया, त्याच्यामध्ये टाकूया आपण आता तिखट, मीठ, हळद चवीनुसार। फक्त मसाल्याला लागेल एवढंच तिखट मीठ आपल्याला टाकायचं आहे, कारण की मिरची वगैरे मी दाखवलेली आहे सुरुवातीलाच, तर ती आपल्याला जेव्हा आपण बेसन घट्ट करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। तर इथे मी लसूण पण थोडंसं टाकलेलं आहे, जिरं पण थोडंसं टाकलेलं आहे। छान असं जाडं भरडं बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये भाजलेला थोडासा कांदा घातलेला आहे, आणि छान असं त्याला ओलसरपणा जो असतो तो आलेला आहे। कोरडं मिश्रण ठेवू नका, बरोबर त्याला चिकटल्या जात नाही। एकदम ओलं पण झालं नाही पाहिजे आणि कोरडं पण नाही झालं पाहिजे। तर असं हे मिश्रण आपल्याला एकदम रेडी झालेलं आहे। थोडासा मी गोडा मसाला टाकलेला आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ती पण छान मिक्स करून घेऊया। सगळं जिन्नस एकत्र करून मसाला एकदा पूर्ण रेडी झालेला आहे। तर इथे मसाला तुम्ही बघू शकता, कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध इतका छान येतो आहे की तुम्हाला काय सांगू। नक्कीच तुम्ही घरी करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच। इथे मी मसाल्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं अर्धी वाटी, ती छान भाजून घेत आहे। डायरेक्ट गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। मसाला तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता। जर ह्यानुसार केला तर रस्सा खूप छान झणझणीत आणि खूप छान चवीला होतो। कांदे पण 2 भाजून घेत आहे, तोपर्यंत भाजत आहे तोपर्यंत आपण मी इकडे बेसनासाठी जे मिरची, थोडंसं लसूण वगैरे टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे। तर इकडे आपल्याला मासवडीचा मसाला रेडी आहे। इकडे झणझणीत रस्स्याचा मसाला पण आपण ते जिन्नस घेतलेला आहे, आणि इकडे मी बारीक पण करून ठेवलेला आहे मिरचीचा ठेचा। एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसंच तेल घालायचं आहे। तेल खूप घालायचं नाही आहे, त्याने काय होते, तेल जास्त घालाल तर तुम्ही ते बेसन व्यवस्थित येणार नाही। बिलकुल थोडंसं तेल घालून त्याच्यामध्येच आपल्याला ते ठेचा घालून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आहे, तिखट घालू नका, ऑलरेडी आपण मिरचीचा पेस्ट घातलेला आहे। छान मी इथे जवळपास 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। तर छान उकळी फुटलेली आहे, पाणी घालून उकळी फुटू द्यायची आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता, आणि पाण्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच मी बेसन घातलेलं आहे। जवळपास मी 2 ग्लास पाण्याला 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तर मी 1.5 ग्लास एवढं बेसन घातलेलं आहे। आणि वाटीनुसार म्हणाल तर 4 वाट्या पाणी आणि 3.5 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। तर छान असं आता ते चमच्याने घोटून घेऊया। थोडंसं इथे प्रोसेस लवकर करा, कारण की बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतो याचं लक्षात ठेवा, आणि त्याच्यामुळे लवकर बेसन घालून तुमच्या अंदाजानुसार ते तुम्ही करू शकता। झाकण ठेवून छान शिजवून घेत आहे, तोपर्यंत इकडे मसाला वाटून घेऊया। भाजलेला कांदा मी बारीक करून टाकलेला होता, खोबरं पण बारीक करून टाकलेलं होतं। 2 चमचे मी धणे आणि 4-5 शेंगदाणे थोडेसे मी ताव्यावर भाजून ते पण घालून घेणार आहे। छान जाडं भरडं भाजून घेतल्यानंतर पाणी टाकून त्याला मसाला छान असा तयार केलेला आहे। छान असा पेस्ट तयार झालेला आहे मसाल्याचा, तुम्ही बघू शकता। छान अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बेसन बघून घेऊया शिजलं की काय, एकदम घट्टसर आणि आपल्याला जसं पाहिजे तशी कन्सिस्टन्सीमध्ये बेसन आपलं तयार झालेलं आहे। बेसन याच प्रकारे करायला तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण या प्रमाणानुसार आणि या ट्रिकनुसार कराल तर नक्कीच तुमचं पण छान होईल।
इथे मी छान रुमाल घेतलेला आहे स्वच्छ, त्याच्यावर कोथिंबीर थोडीशी स्प्रेड केलेली आहे, थोडंसं खोबराकी स्प्रेड केलेलं आहे आणि जे बेसन आपलं झालेलं आहे गरमागरम ते बेसन आपल्याला तिथे थापायचं आहे। तर पाण्याचा हात घेऊन थापा, जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही। काळजीपूर्वक करा, कारण की गरम असतं त्याच्यामुळे थोडासा तुमचा हात भाजू शकतो। पाण्याचा हात लावून जर घेतला तर तुम्हाला चटका लागणार नाही। तर या प्रकारे मी छान थापून घेतलेली आहे वडी आणि त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर मसाला घालून घेणार आहे। तर ही प्रोसेस थोडी लवकर करा, कारण की बेसन असं जे आहे लवकर घट्ट होतं आणि लवकर सेट होऊन जातं, त्याच्यामुळे लवकर तुम्हाला ही प्रोसेस करावं लागेल। तर छान अशी आता त्याला आपण फोल्ड करून घेऊया आणि लवकर करायची आहे फोल्ड, जेणेकरून तो मसाला जो आहे गरमच त्याच्यामध्ये एकदम लागला पाहिजे आणि मासोळी जी असती त्याच्यानुसार आपल्याला तो आकार द्यायचा आहे। तर छान असा आकार द्यायचा आहे आणि तुम्ही गोल पण त्याचे काप करू शकता, असं काही नाही आहे की ते मासोळीचाच आकार दिला पाहिजे। आणि मासवडी हे नाव दिलं आहे त्याच्यामुळे तिला त्याचा आकार आला तर थोडंसं चांगलं वाटते की चला त्याचं नाव जे आहे ते आपल्याला साजे असं आहे। तर इथे छान अशी मी मासवडीला छान आकार दिलेला आहे आणि एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी आपली मासवडी एक रेडी झालेली आहे। मी दुसरी पण त्याचप्रमाणे करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता, ती पण छान रेडी झालेली आहे। थोडंसं बेसन आलेलं होतं, मी तसे थापून घेतलं आणि त्याच्या वड्या पाडून घेतल्या। आमच्याकडे त्या साधी जर अशी केली तर पाटवडीचा रस्सा असं म्हणतात, तर ते मी डायरेक्ट रश्श्यामध्ये घालणार आहे। तर कट करून घेऊया, मस्त थंड झालेली आहे, लवकर सेट होते। फक्त या प्रमाण जर घेतलं तर एकदम प्लेन आणि एकदम बिलकुल गुठळी होत नाही आणि खूप छान अशी तुमची मासवडी तयार होते। बेसन जे आहे ते बेसनाचीच तुम्हाला छान प्रकारे काळजी करून एकदम ट्रिकीनुसार तुम्हाला करावं लागेल, जेणेकरून ते बेसन बिघडणार नाही। बेसन बिघडलं तर तुमचं मासवडी तयार होत नाही, त्याच्यामुळे छान प्रमाणशीरच ते बेसन आणि पाणी घेऊन तुम्ही करू शकता। बघू शकता तुम्ही इतके छान प्लेन आणि एकदम छान सेट झालेली आहे मासवडी, तर इथे रेडी झालेली आहे। इथे आपण रस्सा करून घेऊया। तर इथे पातेलं घेऊन मी त्याच्यामध्ये थोडंसं जास्त असं तेल घातलेलं आहे, कारण की रस्साला तर्री आल्याशिवाय रस्सा असा छान झणझणीत वाटत नाही। 4 चमचे एवढा मी मसाला घातलेला आहे, छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर घातलेला आहे मी टोमॅटोचा एक प्युरी, ती पण छान परतून घेतली आहे तेल सुटेपर्यंत। मग तिखट मीठ हळद चवीनुसार घालून घेऊया। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण सविस्तर माहिती दिल्याशिवाय तुम्हाला पण बरोबर समजणार नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी ही प्रोसेस थोडीशी हळूहळू सांगितलेली आहे। तर आता छान तिखट मीठ वगैरे घातलेलं आहे, छान मसाला आपला भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे, म्हणजे जेवढं घट्टसर तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सीचा रस्सा पाहिजे तसा। तर उकळी आलेली आहे। मी म्हटलं होतं आधीच सांगितलं होतं की मी वड्या पाडून घेतलेल्या आहे बाकीच्या ज्या उरलेल्या बेसनाच्या, या प्रकारे आमच्या विदर्भामध्ये टाकतात आणि त्या डायरेक्ट रश्शामध्ये सोडतात। तर ह्या पाटवडी रस्सा म्हणून आमच्याकडे ओळखला जातो। तर मस्त त्या सुटत नाही, बिलकुल फुटत नाही, खूप छान अशा घट्ट बेसन बनवण्याची जी पद्धत आहे ती त्याचप्रमाणे वापरा, तुमचं पण बेसन सुटणार नाही। मसाला घातला, कोथिंबीर घातली, तुम्ही बघू शकता छान उकळी येऊन सुद्धा मस्त असा झणझणीत पाटवडी रस्सा तयार झालेला आहे। सर्व करून घेऊया। छान वाटीमध्ये मी रस्सा सर्व केलेला आहे, छान तर्री पण आलेली आहे, बघू शकता। आणि मासवडी पण खूप अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा खूप छान झालेली होती। नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि याच पद्धतीने करा, तर तुम्हाला पण ही खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी पण वाटेल करायला पण आणि एकदम खायला पण रुचकर आहे। तर नक्कीच ह्या प्रकारे करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा।